नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललोय कोल्हापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर तुळशी भोगावती नदीच्या संगमावर वसलेल्या कसबा बीड इथं, जिथं आहे एक प्राचीन मंदिर. इथं जाताना भोगावती नदी ओलांडल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एका छोट्या चौथऱ्यावर दिसतात शिवलिंग आणि नंदी. इथून गावात गेल्यावर मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूलाच बिडेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. या भव्य कमानीतून आपल्याला मंदिर परिसरामध्ये प्रवेश करावा लागतो. कमानीतून आत गेल्यावर डाव्या बाजूला काही विरगळी आणि प्राचीन मूर्त्या पाहायला मिळतात. प्रत्येक मूर्तीच्या वरती त्या मूर्तीचं नाव आणि ती कुठे आढळली याची माहिती लिहिलेली आहे. इथून पुढं गेल्यावर आपल्या नजरेस पडतं पुरातन वास्तुकलेचा एक अजोड नमुना असलेलं भव्य मंदिर. हेच ते बिडेश्वर महादेव मंदिर. 13व्या शतकात या मंदिराचं बांधकाम झालं. काळ्या दगडी पाषाणात बांधलेलं हे मंदिर पाहताना आपण भान हरपून जातो. हेमाडपंथी स्थापत्यकलेचा आविष्कार असलेलं हे मंदिर अवजड आणि लांब शिळांचा वापर करून बांधलं गेलंय. गर्भगृह, अंतराळ, गूढमंडप आणि शिखर अशी मंदिराची रचना आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 दरवाजे आहेत. पूर्व दिशेला मुख्य दरवाजा तर दक्षिण आणि उत्तर दिशेला एक असे 2 दरवाजे दिसतात. मंदिरात प्रवेश केल्यावर भव्य सभामंडप आहे. सभामंडपात कोरीव काम केलेले अनेक भले मोठे 18 स्तंभ दिसतात. या सभामंडपात पितळी कासव आहे आणि दोन्ही बाजूला दगडामध्ये कोरलेल्या गणेश मूर्ती आहेत. याच्या पुढेच यापेक्षा छोटा सभामंडप आहे, जिथं नंदी आहे. विशेष म्हणजे हा नंदी तिरप्या मानेचा आहे आणि नंदीच्या पुढे गेल्यावर मंदिराचा मुख्य गाभारा म्हणजेच गर्भगृह आपल्याला दिसते. या गाभाऱ्यात सुरुवातीला नजरेस पडते ते कल्लेश्वराचं शिवलिंग, शिवाचे पितळी मुखवटे, काळ्या पाषाणातील शिव पार्वती आलिंगन मुद्रेतील शिल्प. इथं दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यावर मंदिराच्या समोर आपल्याला दिसते भव्य प्रमाणबद्ध दीपमाळ. दीपमाळे शेजारी तुळशी वृंदावन आहे. या तुळशी वृंदावनावरही प्राचीन शिल्प कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या उत्तरेकडील मागील बाजूला अनेक शिवलिंग आणि नंदी आढळतात. मंदिराचा परिसर भव्य असून इथं विरगळ स्मारक आहे. या विरगळ कसबा बीड या गावाचा ऐतिहासिक ठेवा अधिक समृद्ध करताना दिसतात. आता आपण ज्या मंदिराच्या परिसरात आहोत, खरं तर या मंदिरात आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता मिळते, एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा मिळते. खरं तर एखाद्या मंदिरात गेल्यानंतर जी आपल्याला ऊर्जा मिळते ती या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मिळते. एक प्रसन्न वातावरण, शांत परिसर आणि या परिसरात आल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटते. खरं तर या गावाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की या गावात सोन्याचा पाऊस पडतो आणि ते खरंही आहे. कारण या गावात अनेक लोकांना सोन्याची नाणी मिळत आहेत, जी शेतामध्ये सापडतात, काहींच्या घरावरती, झाडाच्या पानांवरती सापडतात. इथली लोक त्याला बेडा म्हणतात. काहींनी तो बेडा देव्हाऱ्यात पुजलाय, काही लोकांनी तो पेंडंट म्हणून गळ्यात वापरलाय, तर काही लोकांनी अंगठीमध्ये त्याचा वापर केलाय. खरं तर अनेक घरांमध्ये हा बेडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे जे गाव आहे, या गावाचं नाव कसबा बीड कशामुळं पडलं तर याच मंदिरामुळं पडलं. हे बिडेश्वराचं महादेव मंदिर, या प्राचीन मंदिरामुळं या गावाला कसबा बीड असं नाव दिलं गेलं. या गावामध्ये शिलाहार राजवटीतील भोज राजाची ही राजधानी होती. याच गावामध्ये त्यांची राजधानी होती. मूळची तटबंदी सुद्धा गावाच्या बाजूला होती, पण कालोघात ती तटबंदी नाहीशी झाली आहे. आता ती पाहायला मिळत नाही. पण या गावात ती राजधानी असल्यामुळं सोन्याची नाणी सापडतात, त्याचबरोबर अनेक विरगळी सुद्धा सापडतात. खरं तर विरगळ म्हणजे काय, त्या राजाच्या राजधानीत असणाऱ्या वीर योद्धे जे होते, ज्यांचं युद्धादरम्यान त्यांना वीरमरण आलं, त्यांच्या स्मरणार्थ त्यावेळच्या लोकांनी एका दगडावरती कोरलेली एक वीर प्रतिकृती, याला विरगळ म्हणतात.
काही सामाजिक संस्था जी शिवशक्ती प्रतिष्ठान आहे त्यांच्यासारख्या अनेक प्रतिष्ठान किंवा संस्थांनी या ठिकाणी हातभार लावून त्या विरगळींचं संवर्धनसुद्धा केलं आहे. ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या प्राचीन ऐतिहासिक आणि देखण्या अशा कलाकुसर असणाऱ्या मंदिराला तुम्हीसुद्धा भेट देऊ शकता. श्रावण महिना आहे, श्रावण सोमवार आहे, सो तुम्ही नक्की भेट द्या बीड कसबा बीडमधल्या बिडेश्वराच्या प्राचीन मंदिराला.